एखाद्या आकृतीची परिमिती जर विचारली तर परिमितीचा अर्थ असा होतो, तुम्ही त्या दिलेल्या आकृतीमध्ये एखाद्या कोपऱ्याला उभं राहायचं. तुम्ही सपोज ह्या कोपऱ्याला उभे राहिले, यस, तर तुम्ही चालायला सुरुवात करायची. चालताना फक्त दोन कंडिशन असतात, की चालताना आकृतीच्या कडेकडेने चालायचं असतं, चालताना आकृतीच्या कडेकडेने चालायचं म्हणजे इथून निघाला कडेकडेने चालायचं, मधी पायाने ठेवायचा क्षेत्रफळ, हे झालं क्षेत्र, मधी पायाने ठेवायचा, कडेकडेने चालायचं आणि रिटर्न त्याच पॉइंटवर फिरून यायचं, म्हणजे रिटर्न तुम्ही त्याच पॉइंटवर फिरून आले पाहिजे. इथं तुम्ही जेवढं अंतर चालतात त्या आकृतीची परिमिती असते. ठीक आहे, आपण स्टार्ट करू. म्हणजे मला कळालंय की ह्या ज्या बाजू दिसत आहे ना, मला टोटल या सर्व बाजूंची लांबी, ही बाजू सगळ्याच. सर सुरू करू आपण. बघा हे टोटल किती दिसतंय, ही उभी किती आहे, 9 दिसतीये. तर सुरुवात करू 9 प्लस. चला पुढे बघा. अजून इकडचे उभी बघा रे, ही छोटा उभा पार्ट बघा, हा छोटा उभा पार्ट. ठीक आहे, नंतर हा छोटा उभा पार्ट आणि हा छोटा उभा पार्ट. नीट बघा, ही जी 9 आहे ना, हिलाच मी इकडे बघा, ह्या 9लाच इकडे केलं, फक्त एवढा भाग तोडला, इथं खालचा भाग इथं आणि उरलेला भाग इथं. ही 9च आहे बघा ती टोटल. हा तोच भाग आहे बघा, हा भाग इथं, हा भाग इथं आणि हा उरलेला भाग उभा. म्हणजे ही टोटल 9 आहे, पण ही एक तुकडा, 2 आणि 3 तुकडे, हे 3 तुकडे मिळून पण 9 आहे. कळालं प्रत्येकाला आपलं काय काय झालं. हा भाग झाला, हा झाला, हा उभा, हे एवढे पार्ट झाले. क्लिअर. आता आडवी बघा, हा 5 भाग आहे प्लस 5, हा 2 भाग आहे प्लस 2. क्लिअर. हा भाग किती दिला, हा 7 भाग दिलाय. ठीक आहे, प्लस 7. अजून काय उरला, हा भाग उरला बघा ना, हा शेवटचा उभा भाग. आडवे झाला तर उभे राहिले होते, हा उभा भाग उरला, तो किती तो मला शोधायचा आहे. माझं उत्तर भेटलं मला. मग ज्यांनी पोरांनी ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यांनी ही लांबी शोधली त्यांना ही इझिली समजणार आहे. ठीक आहे, उभी लांबी शोधण्यासाठी काय करता येईल मला, मी उभा संबंध बघा, नीट बघा. मला एवढं माहिती आहे हे 7 आहे, तर हे पण 7 असणार आहे. इथपर्यंत 7 आहे. राहिला प्रश्न हे किती आहे. एखादं माणसं हे 5, हे पण 5 नाही बघा, हे टोटल इथपर्यंत 5 आहे. मला इथपर्यंत अंतर विचारलं बघा, एवढंच अंतर मला विचारलंय की हे किती आहे. हे टोटल 5 आहे, हे 2 आहे बघा, हे 2 तर हे पण किती 2, हे 2 तर हे पण 2, हे टोटल 5 बघा नीट, हे 2 आहे तर हे पण 2, कितपर्यंत इथपर्यंत, हे पण 2. क्लिअर. हे 2, हे टोटल 5 आहे. 5 पैकी एवढं 2 आहे तर एवढं किती उरलं, 3 उरलं. हेच 3 इथं खाली असणार आहे. हे पण अंतर किती 3 असेल. हे 7 आणि हे 3. हे कळालं. उगाच हे 7 आणि हे 5 12 नका लिहू, 7 आणि 3 10. तर जी खालची लांबी जी आहे, ही लांबी किती आहे, 3 + 7 बरोबर 10. कळालं. ही शेवटची लांबी 10. त्या पूर्ण ह्या प्रश्न जो होता हा पूर्णपणे ह्या 10वर डिपेंड होता. ज्यांना 10 समजला त्यांना उत्तर आलं. काय उत्तर येईल, 9 आणि 9 18 होतं, 5 आणि 2 7 7 14 आणि 10 24 होतं, प्लस 24 झालं. किती आलं उत्तर, 18 आणि 24 किती होतं, 8 आणि 4 12 हातच्या गेले, 3 आणि 1 4, तर 42